खूप शिकलो आपण, नाही का? इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, म्हणजे आपण खूप मोठे झालो. किंवा इतर अधिकारी झालो, आपण मोठे झालो. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आपण खूप शिकलो. खरंच याला शिक्षण म्हणायचं का? मुळात जे शिकायचं ते ना तर आपल्याला कोणी सांगितलं, ना तर त्याचे शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात तो विषय आहे, जेव्हा की तो अतिशय महत्त्वाचा आहे. ते आहे म्हणजे शरीरशास्त्र. त्याचं आपल्याला ज्ञानच नाही. तुमच्या शरीरात काय आहे, ते कसं उद्दीपित करावं, थोडं काही झालं की तुम्ही बाहेरून औषधी घेता. काय साधता यातून? तुमच्या शरीरातली प्रतिकारशक्ती तीच संपवताय. त्यामुळे तुम्ही आजार होणं म्हणजे वाईट आहे असंही नव्हे. आजार होणं म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्तीला त्या आजाराच्या विषाणूंविरुद्ध लढण्याची शक्ती मिळणं. शरीरात उपजतच ते तयार करून ठेवलं आहे. पण आपण किरकोळ गोष्टींसाठी देखील बाहेरून ते दुरुस्त करण्यासाठी औषधं घेतो आणि मूळ आपल्या शरीरात जे आहे त्याचा प्रतिकार आपण करूच देत नाही. मग यातून होतं काय की दिवसेंदिवस ते जीवाणू बळकट होत जातात आणि तुमचे शरीर त्याला प्रतिकार करायला असमर्थ ठरतं. कारण प्रतिकारशक्तीलाच तुम्ही प्रशिक्षण देत नाही तर ते प्रतिकार करणार कसं? आणि हेच आपल्याला शिकायला हवं. म्हणून आपल्या बालकांना आपण स्वतः, आपल्या कुटुंबातील इतर लोकांना सांगा की प्रतिकारशक्तीला तिचं काम करू द्या, तुमचं शरीर आपोआप चांगलं राहील.